नमस्कार. मी आदेश सरनाईक, संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज गडिंग्लज, विषय राज्यशास्त्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12वी राज्यशास्त्र या विषयाचा बदललेला अभ्यासक्रम जो आपल्याला शैक्षणिक वर्ष 1920 ते 21 या काळामध्ये शिकायचा आहे. आज आपण या अभ्यासक्रमाचे माहिती घ्यायची आहे. साधारणतः 6 प्रकरणं हे आपल्या विषयामध्ये आहेत. त्या 6 प्रकरणामध्ये काय काय शिकायचं आहे, त्या कोणकोणत्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत याचा आपण विचार करणार आहोत. त्यामध्ये पहिलं प्रकरण 1991 नंतरचे जग. आता याच्यापूर्वी आपण पहिलं महायुद्ध अनुभवलं, दुसरं महायुद्ध अनुभवलं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी लोकांना ही हवी होती की जेणेकरून पहिल्या महायुद्धामध्ये किंवा दुसऱ्या महायुद्धामध्ये जी मनुष्यहानी, आर्थिक, सामाजिक, राजकीय हानी जी झालेली होती ती परत तिसरं महायुद्ध जर झालं तर फार मोठी त्याची किंमत मोजावी लागली असती. आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता राखण्यासाठी 1991 नंतरचे जे जग आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. आता 1991 नंतरचे जग जे आपण अभ्यासणार आहोत त्यामध्ये पहिल्यांदा दुसऱ्या महायुद्धामध्ये पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी यांचं जे विभाजन झालेलं होतं आणि विभाजन झाल्यानंतर बर्लिनमध्ये जी विभाजन करणारी भिंत बांधली होती ती भिंत 1989 मध्ये पाडली गेली. त्यामुळे पूर्व पश्चिम वाद हा संपुष्टात आला. त्यानंतर 1991 ला सोव्हिएत संघाचं विघटन झालं. सोव्हिएत संघ हे मोठं संघराज्य होतं. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ या 2 महासत्ता बनल्या. आता ह्या 2 महासत्ता बनल्यानंतर जगातील बहुतांशी देश या 2 देशांच्या गटामध्ये विभागले. आता ह्या विभाजनामुळे जगातील सर्व देश या 2 देशांच्या गटामध्ये होते. याचा परिणाम असा झाला की जगामध्ये कुठेही एखादी गोष्ट घडली किंवा समस्या निर्माण झाली की या 2 महासत्ता आमोरासमोर ठाकायच्या. याचा परिणाम असा झाला की जगाने शीतयुद्ध अनुभवले. आता शीतयुद्ध म्हणजे नेमकं काय, तर या शीतयुद्धामध्ये कोणत्याही परिस्थितीत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते पण प्रत्यक्ष युद्ध होत नाही. प्रत्यक्ष युद्ध होत नाही पण तो युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं लोकांना किंवा जगाला नाहक त्रास सहन करावा लागतो. परंतु 1991 साली सोव्हिएत संघाचं विघटन झालं आणि अमेरिका ही एकमेव महासत्ता राहिली. आता अमेरिका एकमेव महासत्ता राहिल्यानंतर ज्या सोव्हिएत संघाचं विघटन झालं त्या सोव्हिएत संघ राज्यामध्ये 15 घटक राज्य होती. ही 15 घटक राज्ये फुटून निघाली. उदाहरणार्थ ताजिकिस्तान, कझाकिस्तान, बेलारूस, उझबेकिस्तान, रशिया इत्यादी. आणि 15 स्वतंत्र राज्य निर्माण झाली, 15 स्वतंत्र देश निर्माण झाले. आणि त्यामुळं अमेरिका हा एकमेव महासत्ता राहिल्यामुळं जगाचं एक ध्रुवीकरण झालं. म्हणजे जगामध्ये अमेरिकाने एकमेव महासत्ता राहिली. याचा परिणाम असा झाला की संपूर्ण जगाचं लक्ष किंवा संपूर्ण जगावरती राजकारण करणं हे एकमेव अमेरिकेच्या हातामध्ये आलं. आणि यामुळं अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेच्या समोर कोणताही विरोधक राहिला नाही. त्यानंतर मानवी हक्क आणि दहशतवाद. आता कोणताही देश साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील बहुतांशी देश हे स्वतंत्र झाले किंवा मुक्त झाले. मग आशिया असेल, आफ्रिका असेल किंवा युरोप खंड असेल, या तिन्ही खंडातील अनेक देश स्वतंत्र झाले. पण कोणताही देश स्वतंत्र होताना सहजासहजी स्वातंत्र्य मिळत नाही. याचा परिणाम असा झाला, उदाहरणार्थ भारत पाकिस्तान
1947 साली फाळणी झाली, पण फाळणी होताना भारताला जो रक्तपात सहन करावा लागला किंवा दोन्ही देशामध्ये जो रक्तपात झाला, त्याच्यामुळे मानवतावादी प्रश्न किंवा मानवी हक्कांचा प्रश्न ही फार मोठी समस्या निर्माण झाली. अशा परिस्थितीमध्ये मानवी हक्कांचा प्रश्न म्हणजे काय, त्याचबरोबर दहशतवाद म्हणजे नेमकं काय, कारण दहशतवादाचं स्वरूप हे आजच्या परिस्थितीमध्ये बदललेलं आपल्याला दिसतं. 11 सप्टेंबर 2001 वर्ल्ड ट्रेड सेंटर अमेरिकेच्या या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेला हल्ला, त्याचबरोबर पॅटागॉनवर झालेला हल्ला, 1972 म्युनिक इथे इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर झालेला दहशतवादी हल्ला, याशिवाय विविध बॉम्बस्फोट, राजकीय नेत्यांची हत्या, विमान अपहरण, अशा अनेक गोष्टीमुळे दहशतवाद हा जगामध्ये पसरला गेला. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे, ज्याला आपण 1991 नंतरचे जग म्हटलं गेलं. त्यानंतर प्रकरण दुसरं, ज्याच्यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आता जागतिकीकरणाचा विषय जर काढायचा म्हटलं तर आज जग आपल्या एका बोटाच्या क्लिकवर आलेलं आहे किंवा जग अतिशय लहान झालेलं आहे. अशा जगामध्ये सर्व लोक हे एकमेकाशी जोडले गेलेले आपल्याला दिसतात. तसंच तंत्रज्ञानाचा झालेला विकास, त्यामुळं जागतिक बदल हे संपूर्ण जगाने स्वीकारलेले आपल्याला दिसतात. आज भारतातील अनेक वस्तू जगातील कोणत्याही देशाच्या बाजारपेठामध्ये आपल्याला विक्रीसाठी ठेवलेल्या दिसतील. जगातील इतर देशांचा माल भारतातील बाजारपेठेमध्ये आपल्याला विक्रीसाठी आलेला दिसेल. त्याचबरोबर जगात कुठेही एखादी घटना घडली तर अशी घटना ही जगातील सर्व देशातील मानवजातीवर प्रभाव पडताना दिसते. एक साधं उदाहरण जर विचारात आता घ्यायचं म्हटलं तर सध्या आता परिस्थिती अशी आहे की आता अस्तित्वात आलेला कोरोना ही जागतिक समस्या बनलेली आहे. जगातील बहुतांशी देश या कोरोनाच्या विरोधात लढताना आपल्याला दिसत आहे. आणि ह्या कोरोनामुळं जगामध्ये निर्माण झालेली परिस्थिती, जगावर आलेले हे संकट आणि या संकटाच्या काळामध्ये मानवानं एकमेकाला दिलेली मदत किंवा केलेलं सहकार्य हा जागतिकीकरणाचा पाया आहे. त्यामुळे जागतिकीकरण म्हणजे काय हे आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर जागतिकीकरणामुळे कोणत्याही देशाला जगातील कोणत्याही देशामध्ये गुंतवणूक करता येते किंवा त्या एखाद्या देशामध्ये असणारे मोठमोठे उद्योगपती, उदाहरणार्थ भारताचा जर विचार करायचा म्हणलं, टाटा असेल, बिर्ला असेल, रिलायन्स उद्योग असेल, यापैकी कोणताही उद्योग किंवा कोणताही उद्योगपती हा जगातील इतर देशामध्ये आपल्या वतीनं गुंतवणूक करू शकतो. आणि त्यामुळं परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करू शकतात. तसंच भारत सरकार किंवा भारतीय उद्योगपती सुद्धा जगातील इतर देशामध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि त्यामुळं अशा परिस्थितीत याला जागतिकीकरण म्हटलं जातं. आता हे जे जागतिकीकरण निर्माण झालं गेलं, त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. आता पायाभूत सुविधेमध्ये रस्ते असतील, रेल्वे मार्ग असेल, जलमार्ग असेल, त्याचबरोबर हवाई मार्ग असेल, त्याचबरोबर आजच्या परिस्थितीमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा व्यापार किंवा व्यवसाय होतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. खनिज तेल, लोखंड, कोळसा, धान्य, फळे, फुले अशा अनेक गोष्टींचा व्यापार हा जागतिक पातळीवर होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर जगातील प्रत्येक देशामध्ये आज भारतातील अनेक लोक किंवा विद्यार्थी शिक्षणासाठी तिकडे जाऊ शकतात किंवा इकडे येऊ शकतात. त्याचबरोबर कामगार वर्ग जगातील सर्व देशामध्ये हा स्थलांतरित होताना आपल्याला दिसतो. आज भारतातील अनेक तरुण पाश्चात्य देशामध्ये नोकरीसाठी असलेले आपल्याला दिसतात.
मग अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, अशा प्रत्येक देशामध्ये हे सर्व नोकर वर्ग म्हणून काम करताना दिसतात. म्हणजे आजकाल कुशल अकुशल कामगारांचं स्थलांतर होताना सुद्धा आपल्याला दिसतं. त्याचबरोबर ह्या जागतिकीकरणामुळे लहान उद्योगांना मात्र बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर स्पर्धा करावी लागत आहे. पण परिस्थिती अशी आहे, आज जग फार जवळ आलेलं आहे. आज जगात घडलेली कोणतीही घटना काही सेकंदात संपूर्ण जगभर व्हायरल होऊ शकते. आणि त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये आपल्या भारतामध्ये असणारे लहान उद्योग असतील किंवा इतर लहान उद्योग असतील, त्या सर्वांना या कंपन्यांबरोबर स्पर्धा ही करावीच लागते. ती कशा पद्धतीची आहे हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर जागतिकीकरणामध्ये राजकीय क्षेत्र सुद्धा महत्वाचं आहे. आज जगाला लोकशाहीचं महत्त्व समजलेलं आहे. त्याचबरोबर साम्यवाद म्हणजे काय, भांडवलशाही म्हणजे काय, तंत्रज्ञान, सामाजिक सांस्कृतिक घटक, या सगळ्या घटकांना ह्या जागतिकीकरणामुळे महत्त्व आलेलं आपल्याला दिसतं. एवढ्या गोष्टींचा आपल्याला या दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे जागतिकीकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर प्रकरण तिसरं, मानवतावादी प्रश्न. त्यामध्ये पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे पर्यावरण म्हणजे काय. आज परिस्थिती अशी आहे की पर्यावरण ही फार मोठी समस्या बनलेली आपल्याला दिसते. आज जागतिक विचार करता पर्यावरण हे संपूर्ण जगामध्ये ढासळलेलं दिसतं. आता पर्यावरण म्हणजे नेमकं काय, तर सभोवतालचे आपले वातावरण जे आहे, ज्यामध्ये सजीव निर्जीव वस्तू आहे, हवा आहे, पाणी आहे, वायू आहे, डोंगरदऱ्या आहेत, झाडे झुडपे आहेत, वनस्पती आहे, प्राणी आहे, पशु आहे, या सर्व घटकांचं मिळून हे पर्यावरण बनतं. तर असं पर्यावरण म्हणजे काय हे आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. आता हे पर्यावरण अभ्यासत असताना आपल्याला पर्यावरणाचा काही गोष्टींचा विचार करावा लागतो आणि तो म्हणजे पर्यावरणाच्या नेमक्या समस्या काय. आता पर्यावरणाच्या अनेक समस्या आहेत. तसं पाहिलं तर पर्यावरणाच्या समस्या पाहत असताना आपल्याला कोणतीही गोष्ट पर्यावरणाशिवाय आपण ती जगू शकत नाही. आज परिस्थिती अशी आहे, आपण दिवसामध्ये 3 ऋतू अनुभवताना दिसतो. सकाळी थंडी असते तर दुपारी ऊन पडतं, ते ऊन सुद्धा आपल्याला सहन होत नाही. आणि त्यानंतर संध्याकाळी पाऊस सुद्धा आपल्याला येताना दिसतो किंवा पाऊस पडलेला दिसतो. म्हणजे दिवसभरामध्ये साधारणतः 3 ऋतू आपण अनुभवताना दिसतो. अवकाळी पडणारा पाऊस, काही भागामध्ये पाऊसच न पडणे, आला पाऊस पडला तर महापूर येणे, सुनामी येणे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जगातील पर्यावरण किती ढासळलेलं आहे आणि त्यामुळे कोणकोणत्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण आपल्या मानवतावादी तिसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता ह्या तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण अभ्यास करत असताना काही गोष्टी अशा आहेत की त्यामध्ये पर्यावरण समस्या म्हणजे हवामानामध्ये झालेला बदल, त्याचबरोबर वाढते प्रदूषण, मग ते हवेचं असेल, आवाजाचं असेल, पाण्याचं प्रदूषण असेल, म्हणजे या सगळ्या बाबींचा विचार हा आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर झालेली जंगलतोड, या समस्या आपल्याला फार मोठ्या पद्धतीने सहन कराव्या लागत आहेत. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये झालेली जंगलतोड, त्याच्यामुळे ढासळलेलं पर्यावरण, या सगळ्या बाबींचा विचार हे आपल्याला तिसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजे मानवतावादी प्रश्नामध्ये हा करायचा आहे. आता त्यामध्ये शाश्वतता हा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये निसर्गानं आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. शाश्वतता म्हणजे नेमकं काय, तर जी वस्तुस्थिती आहे, उदाहरणार्थ आज आपल्याला नैसर्गिक साधनं
जी निसर्गाने दिलेली आहे त्या नैसर्गिक साधनांचं संरक्षण करण्याची फार मोठी जबाबदारी आपल्यावर आलेली आहे. आज उदाहरणार्थ या नैसर्गिक साधनामध्ये नवनवीन ऊर्जेचे स्रोत आपण स्वीकारले पाहिजे किंवा शोधून काढले पाहिजेत. आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला वीज ही पाण्यापासून मिळते, कोळशापासून मिळते, काही वेळा आपण ती अणूपासून सुद्धा तयार करण्याचा प्रयत्न करतो. पण काही पाश्चात्य देशामध्ये कचऱ्यापासून वीज तयार केली जाते, समुद्राच्या लाटापासून वीज तयार केली जाते, वाऱ्यापासून वीज तयार केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला ऊर्जेचे स्रोत हे नवनवीन शोधून काढणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे ऊर्जेचे स्रोत स्वीकारत असताना किंवा नवीन शोधून काढत असताना प्रदूषण सुद्धा कमी करण्यासाठी आपली भूमिका आपण स्पष्टपणे मांडली पाहिजे. कारण यामध्ये आपला रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ प्रदूषण कमी करणे म्हणजे नेमकं काय करणे? हवा असेल, पाणी असेल, ध्वनी असेल याचं योग्य प्रकारे जतन करणं आणि त्यापासून प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणं ही प्रत्येक नागरिकाची भूमिका आहे किंवा प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जंगलतोड ही होता कामा नये. झाडे लावा, झाडे जगवा आपण मंत्र देतो, पण झाड लावल्यानंतर आपण त्याच्याकडे पाहताना दिसत नाही. त्यामुळं झाडे लावलेली जगलीत किती, मेली किती, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर जंगल संपत्ती ही निसर्गाने दिलेला आपल्याला वरदान आहे. साधी गोष्ट जर आपण विचारात घ्यायचं म्हटलं तर मानवाला जगण्यासाठी निसर्गानं ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी मुक्त हस्ते आणि फुकट स्वरूपामध्ये निसर्गाने दिलेल्या आहेत. पण त्या दिलेल्या वस्तूपासून आपण कोणताही बोध आपण हवेचं प्रदूषण करत सुटलो, पाण्याचं प्रदूषण करत सुटलो, आवाजाचं प्रदूषण करत सुटलो. दिलेली जंगल संपत्ती योग्य प्रकारे आपण न वापरल्यामुळं त्याची तोड होत गेली. त्यामुळं प्रदूषणाच्या किंवा पर्यावरणाच्या ह्या सर्व समस्या आपल्याला नष्ट कराव्या लागतील. त्यानंतर भारतामध्ये असणारी गरिबी याच्यावर सुद्धा आपल्याला प्रकरण तिसऱ्यामध्ये अभ्यास करायचा आहे. आता गरिबी म्हणजे नेमकं काय? तर एखाद्या कुटुंबाला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण करण्यासाठी जर त्याला पूर्ण करता येत नसतील, त्याच्या हातात जर पैसा नसेल, त्याच्या आरोग्यासाठी दवाखाने नसतील, शिक्षणासाठी जर शाळा नसेल, अशा पद्धतीनं जर का एखादं कुटुंब असेल किंवा जनता असेल तर त्याला गरिबी म्हटलं गेलं. आता या गरिबीसाठी आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे भारतातील गरिबी आणि त्या गरिबांचा विकास करण्यासाठी अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण होणं महत्वाचं आहे. आज भारताचा जर विचार केला तर भारतातील बहुसंख्य लोकांच्या हातामध्ये काहीच नाही आहे, पण मूठभर लोकांच्या हाताचा जर विचार केला तर त्यांच्या हातामध्ये भरपूर संपत्ती आहे. आणि त्यामुळं अशी अर्थव्यवस्था निर्माण करायची आहे किंवा अर्थव्यवस्थेचं आधुनिकीकरण करायचं आहे की जेणेकरून प्रत्येकाला आपल्या जीवनावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी संपत्ती प्राप्त होऊ शकेल. त्याचबरोबर आत्मनिर्भरता म्हणजे इतर कोणावरही अवलंबून न राहता आपण स्वतः जर आत्मनिर्भर झालो तर गरिबीचा आपल्या विकास होऊ शकतो किंवा गरिबी नष्ट होऊ शकते. त्याचबरोबर ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणे ही सुद्धा गरिबी नष्ट करण्याचे उपाय मानले गेलेले आहेत. त्यानंतर गरिबी आणि स्त्रिया हा एक मुद्दा आपल्याला महत्वाचा आहे यामध्ये. आता भारतातील महिलांची स्थिती जर विचारात घेतली किंवा महिलांच्या समस्या जर आपण विचारात घेतल्या तर यामध्ये आपल्याला महिलांच्या अनेक समस्या असलेल्या दिसतील.
स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये स्त्रियांची उन्नती ज्या वेगाने व्हायला पाहिजे होती त्या वेगाने झालेली आपल्याला दिसत नाही आहे, किंवा भारतातील अनेक समाज सुधारकांनी स्त्रियांच्या उन्नतीसाठी जे कार्य केलं ते कार्य काही ठराविक स्त्रियांच्या पर्यंत पोहोचलं, पण तळागाळापर्यंत ते पोहोचलं गेलं नाही. आणि त्यामुळं स्त्रियांच्या समस्या आज सुद्धा आपल्याला ह्या असलेल्या दिसतात. त्यामध्ये महत्वाची पहिली म्हणजे आर्थिक असमानता. आता आर्थिक असमानता अशा प्रकारे आहे की स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने काम करू शकते, किंवा स्त्री ही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कोणत्याही स्वरूपाचं काम करू शकते, परंतु तिला दिलं जाणारं वेतन विशेषतः खाजगी क्षेत्रामध्ये यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेदभाव केला जातो. परंतु कोणतंही क्षेत्र असेल स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात, आणि त्यामुळं आर्थिक असमानता असता कामा नये. स्त्रियांची होणारी विक्री किंवा तस्करी हा सुद्धा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे. आज सुद्धा स्त्रीला भोगवस्तू मानलं जातं. काही घटक हे स्त्रियांचे शोषण करताना आपल्याला दिसतात. मग ते शोषण अनेक प्रकारचं असेल. उदाहरणार्थ नवीन लग्न झाल्यानंतर सासरे होणारा छळ शोषणाचा प्रकार आहे. स्त्रियांचा लैंगिक होणारा छळ शोषणाचा प्रकार आहे. आणि त्यामुळं अशा समस्या ह्या भारतातील स्त्रियांच्या आज सुद्धा असलेल्या आपल्याला दिसतात. त्याचा सुद्धा आपल्याला विचार यामध्ये करायचा आहे. त्यानंतर साक्षरतेचं स्त्रियांमध्ये असणारे प्रमाण, आज पुरुषांचा आणि स्त्रियांचा जर विचार करायचा म्हटलं तर स्त्रिया आणि पुरुषांमध्ये साक्षरतेची फार मोठी दरी आहे. स्त्री घराजवळ शाळा शिक्षण घेताना दिसते, पण त्यानंतर ती अवस्था दूरवर जाऊन शिक्षण घेताना दिसत नाही आहे. आणि त्यामुळं साक्षरतेचं प्रमाण सुद्धा स्त्रियांमध्ये कमी असलेलं दिसतं. त्याचबरोबर स्त्रियांना दिलेले राजकीय प्रतिनिधित्व याचा जर विचार केला तर पूर्वीच्या काळी स्त्रियांना ज्या पद्धतीने वागणूक दिली जात होती किंवा प्रतिनिधित्व दिलं जात होतं, त्याच्यानंतर भारतामध्ये स्त्रियांसाठी 50% आरक्षण ठेवलं गेलं. पण हे 50% आरक्षण ठेवत असताना ज्या पद्धतीने स्त्रियांनी त्याचा वापर करून स्वतःचा विकास करून घेणं गरजेचं होतं, पण तसा त्याचा विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आज स्त्री देशाची राष्ट्रपती होऊ शकते, मुख्यमंत्री होऊ शकते, पंतप्रधान होऊ शकते, म्हणजे कोणत्याही पदावरती बसून ते पुरुषाच्या बरोबरीनं राज्यकारभार करू शकते. पण तरी सुद्धा स्त्रियांच्या बाबतीत अशा पद्धतीनं जे काय आरक्षण दिलं गेलं त्याचा पुरेपूर वापर स्त्रियांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळं स्त्रियांना राष्ट्रीय महिला आयोग त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे आरक्षण दिलं गेलं याचा विचार होणं गरजेचं आहे. त्याचं प्रकरण क्रमांक 4 समकालीन भारत किंवा राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने. भारताचा जर विचार करायचा म्हटलं तर भारतामध्ये राष्ट्रीय एकात्मता ही अत्यंत महत्वाची मानली गेली. कारण भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अशा विविधतेने नटलेल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे, वंशाचे, भाषेचे, संस्कृतीचे लोक एकत्र आणून त्या सर्वांना बांधून ठेवण्याचं महत्वाचं काम हे या राष्ट्रीय एकात्मतेद्वारे आपल्याला साध्य करायचं आहे. आता परिस्थिती अशी आहे की भारतातील राष्ट्रीय एकात्मतेसमोर नेमकी कोणती आव्हाने आहे, तर त्यामध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे हे फार मोठं आव्हान आहे. आजपर्यंतचा भारताचा इतिहास आहे, ज्यावेळी भारतावर संकट आलं ते संपूर्ण भारतीय जनता ही राष्ट्रीय एकात्मतेनं प्रेरित होऊन सरकारच्या पाठीशी उभी राहिलेली दिसते. आणि त्यामुळं शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सुद्धा हे आपल्या हातामध्ये आहे. आज विशिष्ट जाती धर्माच्या विरोधात न बोलणे किंवा कोणत्याही धर्मावर जातीवर टीका न करणे,
राष्ट्रपुरुषाबद्दल अवमानकारक शब्द न वापरणे किंवा कुणाच्याही भावना दुखावतील असं वर्तन किंवा बोलणं न करणे, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आज साध्या सोप्या गोष्टीमुळे एखाद्या गोष्टीचा उद्रेक होऊ शकतो, कुणाच्याही भावना दुखावल्या जातात आणि मग त्यामुळे जाती दंगल किंवा हिंसाचार निर्माण होतो. ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर शांतता सुव्यवस्था राखणं हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आर्थिक प्रगती, भारतामध्ये गरिबीचं प्रमाण जास्त आहे आणि त्यामुळं आर्थिक प्रगतीचा जर विचार करायचा म्हटलं तर ही आर्थिक प्रगती सर्व समावेशक असावी किंवा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे जेणेकरून सर्वांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होऊन 4 पैसे प्रत्येकाच्या हातामध्ये राहतील अशी व्यवस्था निर्माण करणे किंवा प्रगती निर्माण करणे हे भारतासमोर आज आव्हान असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर राष्ट्र उभारणी करणे. आज भारतामध्ये तरुण वर्ग जो आहे तो राष्ट्रप्रेमाने भारलेला आहे, पण ह्या तरुण वर्गाच्या हाताला काम देणं, त्यांना योग्य दिशा देणं, म्हणजे राष्ट्र उभारणीमध्ये त्यांचं सहकार्य घेणं किंवा त्यांना सामावून घेणं हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. त्याबरोबर जनतेचा सुद्धा ह्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये समावेश असला पाहिजे किंवा सहभाग असला पाहिजे. जनता ज्या पद्धतीनं राष्ट्र उभारणीमध्ये किंवा प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सहभाग घेते त्यावर त्या देशाचं भवितव्य किंवा राष्ट्राचा विकास हा अवलंबून असलेला आपल्याला दिसेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संपूर्ण जनतेचं लोककल्याण साध्य करणं ही राज्याची जरी जबाबदारी असली तर प्रत्येकानं आपल्या आग्लभूत कौशल्यांचा वापर करून, आपल्या मूलभूत हक्कांचा वापर करून, आपल्या स्वातंत्र्याचा वापर करून व्यक्तिमत्व विकास किंवा लोककल्याण करणं हे स्वतःच्या हातामध्ये आहे. हे साध्य करण्यासाठी प्रकरण 4 मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्याचबरोबर भारतासमोर एक आव्हाने हा एक भाग यामध्ये आहे. आता भारत हा 1947 साली स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळालं त्या भारतामध्ये साधारणतः अनेक राजा लोकांचं हे संस्थान किंवा राज्य होते. स्वतंत्र भारत निर्माण करताना त्या सर्व संस्थानिकांचं भारतामध्ये विलीनीकरण करण्याची फार मोठी जबाबदारी ही सरकारवर होती आणि भारत सरकारने विशेषतः वल्लभभाई पटेल यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा आव्हान म्हणून स्वीकार केला आणि भारतातील सर्व संस्थानिकांना स्वतंत्र भारतामध्ये सामावून घेतलं. आता हे सामावून घेत असताना काही गोष्टी अशा घडल्या की त्याच्यातून काही प्रश्न निर्माण झाले. उदाहरणार्थ काश्मीर प्रश्न, त्याचबरोबर नक्षलवादी चळवळ, ईशान्य भारतातील वांशिक प्रश्न आणि सीमापार होणारा दहशतवाद. म्हणजे काश्मीर प्रश्न असेल, नक्षलवादी चळवळ असेल, त्याचबरोबर ईशान्य भारतातील वांशिक प्रश्न असेल किंवा सीमेपार होणारा दहशतवाद असेल, या गोष्टीचं सुद्धा भारतासमोर आज आव्हान असलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या आव्हानाचा आपल्याला विचार याच्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर राज्याची भूमिका यामध्ये काय असली पाहिजे. आता यामध्ये राज्याची भूमिका ही सर्वसमावेशक असणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे राज्यानं आपल्या जनतेचा विकास करणं, राज्याला स्थैर्य देणं, नागरी सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, त्याचबरोबर कायदा सुव्यवस्था राखणं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर अशा पद्धतीनं आता जो असणारा आपला भारत देश आहे सुजलाम सुफलाम होऊ शकतो. आणि त्यामुळं भारतासमोर असणारी आव्हाने जरी आव्हाने असली तर ती कोणत्याही प्रकारे खडतर नाही आहे. आपण जर प्रयत्न केले, आपण जर प्रयत्नाला कृतीची जोड दिली तर अशा पद्धतीने ही आव्हाने नष्ट होऊ शकतात आणि भारताचा विकास होऊ शकतो. हे आपल्याला 4थ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर प्रकरण 5 समकालीन भारत आणि सुशासन. आता तुम्हाला सुशासन म्हणजे नेमकं काय हा प्रश्न पडला असेल. गांधींचं रामराज्य आणि लोकशाहीमध्ये कल्याणकारी राज्य
ज्या संकल्पना आहे अशीच एक संकल्पना आजच्या डिजिटल भारतामध्ये त्याला सुशासन म्हटलं जातं. आता पारंपरिक प्रशासनाचा जर आपण विचार केला तर पूर्वीच्या काळी होणारी दप्तर दिरगाई, लाल फितीचा कारभार, वाढता भ्रष्टाचार या कालबाह्य प्रशासनात सुधारणा करून त्या जागी प्रतिसाद देणारं, जबाबदार व सहभागी असणारं, समतेवर आधारित लोकशाही प्रशासन निर्माण करणं म्हणजे सुशासन. आता हे जे सुशासन आहे या सुशासनामध्ये लोकांचा सहभाग अतिशय महत्वाचा आहे. लोकांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कायद्याचं राज्य निर्माण करणं गरजेचं आहे. पारदर्शकता असणं फार महत्वाचं आहे. प्रतिसाद, सहमती, समता, परिणाम, कार्यक्षमता आणि उत्तरदायित्व म्हणजे या सगळ्या गोष्टी जर आपण एकत्र आणल्या तर आपण सुशासन निर्माण करू शकतो. सुशासन निर्माण करत असताना या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं महत्वाचं आहे. यासाठी भारतात जर प्रशासकीय सुधारणा करायची असतील तर केंद्र सरकारने लोकपाल विधेयक आणलं, राज्य सरकारमध्ये लोकायुक्त विधेयक आणलं. शासनाचा खर्च होणारा पैसा कोणत्या कामासाठी खर्च होतो, किती खर्च होतो, कशा पद्धतीने खर्च होतो, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पारदर्शकपणे मांडण्यासाठी जी गोष्ट करावी लागते त्याला सुशासन म्हटलं जातं. आज अशी परिस्थिती आहे की माहितीचा अधिकार, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा सुशासनाचा आपल्याला अत्यंत उत्कृष्ट नमुना आहे. पूर्वीच्या काळी कोणत्या गोष्टीसाठी किती खर्च केला किंवा कोणत्या गोष्टीसाठी आपण खर्च करत आहोत ही माहिती विचारण्याचा अधिकार भारतातील जनतेला नव्हता. मात्र 2005 साली माहितीचा अधिकार प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त झाला आणि या माहितीच्या अधिकारामुळे आज सरकारचा खर्च केला जाणारा पैसा कोणत्या कामासाठी केला जातो, किती केला जातो, ह्या सगळ्यांची माहिती घेण्याचा अधिकार आपल्याला ह्या माहितीच्या अधिकाराद्वारे प्राप्त झालेला आहे. त्यालाच आपण सुशासन म्हणताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर असं सुशासन निर्माण करण्यासाठी भारतामध्ये राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग, राष्ट्रीय बाल संरक्षण कायदा आयोग या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सरकारनं देऊ केलेले आहे आणि या देण्यामुळं अशा सगळ्या गोष्टी ह्या सुशासनाचा एक भाग मानल्या गेलेल्या आहेत. आणि त्यानंतर अशा पद्धतीनं प्रकरण 5 संपल्यानंतर शेवटचं प्रकरण भारत व जग म्हणजे काय. आता भारत आणि जग याचा विचार करताना जगातील कोणताही देश एकटा जीवन जगू शकत नाही. प्रत्येकाला इतर देशावर अवलंबून राहावं लागतं. त्याचबरोबर इतर देशांची मदत घ्यावी लागते आणि त्यामुळं जगातील इतर देशांची संबंध कसे असावे, कसे ठेवावे हे ठरवणारी नीतिमत्ता किंवा तत्वे त्यालाच आपण परराष्ट्र धोरण म्हणतो. आणि जगामध्ये जीवन जगताना प्रत्येक देशाला परराष्ट्र धोरण हे ठरवावं लागतं. असं परराष्ट्र धोरण हे त्या देशाचं तत्व असतं, त्या तत्वाला अनुसरून आपल्याला दिसतं. आता भारतीय परराष्ट्र धोरणाच्या तत्वांचा जर विचार करायचा म्हटलं तर भारताने ठरवलेलं आहे की कोणत्याही दुसऱ्या राज्याच्या सार्वभौमत्वाचा व प्रादेशिक एकतेचा आपण आदर करायचा. म्हणजे भारताने ठरवलेलं काय आहे की दुसऱ्या देशाच्या सार्वभौम सत्तेचा आणि प्रादेशिक एकतेचा आदर हा करायचा. त्याचबरोबर दुसरं सांगितलेलं आहे इतर कोणत्याही राज्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप भारत कदापि करणार नाही. तिसरं सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय कायदे जे जगामध्ये आहे त्या कायद्यांचा आम्ही आदर करणार. चौथं सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय आणि क्षेत्रीय संघटनांमध्ये भारताचा सक्रिय सहभाग असेल. त्याचबरोबर
शांततापूर्ण सहजीवन, आंतरराष्ट्रीय विवाद शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. ही भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे मांडली गेली. आता भारताचा जर विचार करायला म्हटलं तर जे जागतिक व्यवस्थेमध्ये जी परिस्थिती होती आणि ज्या दोन महासत्ता होत्या, त्या दोन महासत्ताच्या कोणत्याही गटामध्ये भारत नव्हता. भारतानं स्वतःचं धोरण ठरवलं, ज्याला अलिप्ततावाद म्हटलं गेलं. आणि हा अलिप्ततावाद भारतानं जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असा अलिप्ततावाद म्हणजे काय, भारताच्या या अलिप्ततावादाला किती देशांनी सहकार्य केलं हे शेवटच्या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्याचबरोबर भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे काही घटक आहेत. उदाहरणार्थ भौगोलिक असतील, म्हणजे तुमच्या देशाचं रचना नैसर्गिक भौगोलिक व्यवस्था जर असेल, उदाहरणार्थ जर आपल्या देशाच्या सभोवताली समुद्र असेल तर आपल्याला जास्त खर्च करावा लागत नाही संरक्षणावर. उंच पर्वत असतील, डोंगरदऱ्या असतील तर संरक्षणावर खर्च जास्त करावा लागत नाही. त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा असेल, आर्थिक जर पाठबळ असेल किंवा आर्थिक प्रगती जर आपल्या देशाची झालेली असेल तर आपल्याला इतर गोष्टीवर अवलंबून राहावं लागत नाही. आणि त्यामुळं भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे कोणकोणते घटक आहेत याचा आपल्याला शेवटच्या प्रकरणामध्ये विचार करायचा आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे भारताचे जगातील इतर देशाशी संबंध कसे आहेत याचाही विचार करायचा आहे. मग अमेरिका असेल, रशिया असेल, चीन असेल, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, जगातील कोणताही देश असेल किंवा भारताच्या शेजारी असणाऱ्या देशाबरोबर कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आपले धोरण ठरवतो किंवा आपण आपल्या शेजारी देशावर कसे वागतो हे आपल्याला शेवटच्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. आणि शेवटचा भाग म्हणजे की भारत या सगळ्या गोष्टी करत असताना उद्याची बनणारी महासत्ता याचा विचार सुद्धा आपल्याला करायचा आहे. आज परिस्थिती अशी आहे की अशा पद्धतीनं भारताचं शेजारी देशाशी असणारे संबंध किंवा उद्या भारत बनणारी महासत्ता या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपल्याला 12वी राज्यशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण होतो. तर अशा पद्धतीनं 12वी राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना ह्या 6 प्रकरणामध्ये आपल्याला ही अभ्यासायचे आहे. आता ही अभ्यासत असताना यासाठी आपण ज्या ज्या पद्धतीनं आवश्यक असणाऱ्या गोष्टी ज्या काय असतील त्या मी तुम्हाला सविस्तर सांगेन. किंवा सांगण्याचा उद्देश असा की 12वी राज्यशास्त्राचा आपला नवीन अभ्यासक्रम या 6 प्रकरणामध्ये जो विभागलेला आहे तो आपल्याला यावर्षी अभ्यासायचा आहे. धन्यवाद.